कर्जतमध्ये बुलढाणा, पोशीर, शिलार, पाली, बुतिवली, टोरेंट आणि पळसझरी डॅम असेल, तर इतकी एका तालुक्यामध्ये ही 8-9 डॅम आहेत. आणि ह्या 8-9 डॅमच्या माध्यमातून जर पाहिलं तर इथल्या कर्जतच्या लोकांना आज सुद्धा गेल्या 25-30 वर्षामध्ये 1% पाण्याचा त्याचा फायदा नाहीये. कुठल्याही प्रकारचे डिस्ट्रीब्युशन झालेलं नाहीये. 1% वीज सुद्धा पुरवण्यात आलेलं नाहीये. आणि एकंदरीत जर पाहिलं तर कर्जत हा पर्यटनाचा तालुका आहे. इथं पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येतात, कारण इथे एक निसर्ग आहे, चांगली हवा आहे, एक लोक आराम करण्यासाठी येतात, एक सेकंड होम आहे. आणि अशी परिस्थिती असताना आपण पाहिलं असेल तर आता जे प्रोजेक्ट होत आहे ज्याच्यामध्ये या सर्व प्रकल्पामध्ये जर पाहिलं तर हजारो हेक्टर ही फॉरेस्टची जागा ही उद्ध्वस्त त्याच्यामध्ये झालेली आहे. अनेक लाखो झाडं तोडण्यात आलेली आहेत. आणि अशी परिस्थिती असताना आता टोरेंट सारखा प्रकल्प येतोय. त्या वेस्टर्न घाट वेस्टर्न घाट हा प्रोटेक्टेड तिथं झोन आहे आणि या प्रोटेक्टेड झोन मध्ये हा प्रकल्प लादण्यात आलेला आहे. आणि त्या परिसरामध्ये पाहिलं असेल तर 600 एकर फॉरेस्टची जागा त्याच्यामध्ये या प्रोजेक्टला देण्यात आलेली आहे आणि लाखो झाडं त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत. तर जी झाडं ही वनस्पतीची आहेत, औषधी आहेत. आणि अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आता एका प्रोजेक्टला दिल्यानंतर भविष्यामध्ये एक धोका तयार झालेला आहे. त्या टोरेंटला जर हा सेन्सिटिव्ह झोन मध्ये जर प्रोजेक्टला जागा दिलेली आहे तर अनेक इंडस्ट्रीवाल्यांचे आणि त्यांचे प्रस्तावित प्रोजेक्ट आहेत. तर अशा प्रकारे कर्जतचं जर सौंदर्य, कर्जतचं जर पर्यावरण जर उद्ध्वस्त झालं तर मग कर्जतला राहिलं काय? कारण इथे MIDC नाहीये, कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री नाहीये. इथं जे काय उदरनिर्वाहाचं साधन आहे हे पर्यटन आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल का 5,000 लोकांनी इथं भूमिपुत्रांनी एक त्यांचा रजिस्टर संस्था आहे, त्याच्यामध्ये या लोकांनी तिथं 5,000 लोक छोटे मोठे फार्म हाऊस बांधून छोटे मोठे हॉटेल व्यवसाय उभा केलेला आहे. आणि उद्या जर पर्यटकाने जर पाठ फिरवली तर कर्जतला उत्पन्नाचं साधन काय असणार आहे? आणि ह्याच्यापेक्षा महत्वाचा भाग असा आहे का या इतकी मोठी धरणं होत आहेत, या धरणांचा परिणाम या कर्जत तालुक्यावर काय होणार आहे याचा कुठल्याही प्रकारे शासनाने अभ्यास केलेला नाहीये. कारण इथं हीच 8-9 धरणं झाल्यानंतर इथं भूकंपाचं प्रमाण वाढणार आहे. इथल्या ज्या मातीचं जे काही गुणधर्म आहे ते नष्ट होणार आहे. पुराचं प्रमाण वाढणार आहे. काही नद्या ह्या कोरड्या पडणार आहेत. ते एकंदरीत पर्यावरणावर जो परिणाम होणार आहे, शेतकऱ्यांच्यावर जो परिणाम होणार आहे, इथल्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे, याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता, अभ्यास न करता सरसकट हे सर्व प्रोजेक्ट नाकारले त्यांनी लादलेले आहेत. आता पाहिलं असेल शिरूर हायवे सुद्धा होतोय, तर त्या शिरूर हायवे मध्ये सुद्धा डोंगर कट केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. मग सर्व प्रकल्प कर्जतलाच का, हा आमचा प्रश्न आहे. तर त्याच्यामधलं शासनाकडून उत्तर दिलं जात आहे का मुंबई 2.0 3.0चं पुढचं 20 वर्षाचं व्हिजन म्हणून कर्जतकडे डम्पिंग ग्राउंड केलेलं आहे. मग कर्जतच्या 3 लाख लोकांसाठी पुढचं व्हिजन काय? आम्ही लोकांच्यासाठी आमचं इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे? आज आम्हाला इथूनच बाहेर निघायचं तर 3 तास आम्हाला ट्रॅफिक मध्ये थांबावं लागतंय. इथं कुठल्याही प्रकारच्या बेसिक फॅसिलिटीज नाही आहेत. पर्यावरणाने उद्या जर पर्यावरण उद्ध्वस्त झाल्यानंतर इथल्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. या सर्व गोष्टीचा कुठेही विचार केलेला नाहीये. जगामध्ये जिथं पर्यटन आहे, जिथं झाडं आहेत, जिथं नेचर आहे, त्याला प्रोटेक्शन केलं दिलं जातं. आज म्हाताऱ्यांना प्रोटेक्शन म्हणून म्हाताऱ्यांचं कुठेतरी सौंदर्य अबाधित आहे. परंतु उद्या जर ते प्रोटेक्शन काढलं तर म्हाताऱ्यांची अवस्था सुद्धा कचरा पेटीसाठी होईल. मग कर्जतला उद्या तुम्हाला जर काहीतरी करायचं पर्यावरण पूरक प्रोजेक्ट, तर तुम्ही ढाक सारख्या ठिकाणी मिनी म्हाताऱ्यांसारखा प्रोजेक्ट जर लॉन्च केला असता तर इथून पुढे 500 वर्षाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला असता. तर अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची पॉलिसी किंवा कुठल्याही प्रकारचं सरकारने नियोजन केलेलं नाहीये. कर्जत मध्ये सर्व ही धरणं आणि सर्व प्रकल्प राबून आमच्या सर्व कर्जतचं जे काही निसर्ग आहे, जे सौंदर्य आहे ते उद्ध्वस्त करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून आम्ही एक दिवसीय धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे. या निमित्ताने आमच्या कर्जतच्या बांधवांना या सर्व प्रकल्पांचा कशा प्रकारे तुमच्या आमच्यावर परिणाम होणार आहे याची जनजागृती करण्यासाठी आम्ही गेल्या 15 दिवसांपासून या सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या आंदोलनाचा प्रचार प्रसार झालेला आहे. या निमित्ताने मी लोकांना आव्हान करतोय, त्या सयाजी शिंदे सारखे ऍक्टर आहेत, चार्ली सारखे जे वर्ल्ड फेमस ऍक्टर आहेत, त्यांनी सुद्धा काल तुम्ही पाहिलं असेल तर त्यांचा या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे. जर बाहेरच्या लोकांना जर कर्जतचं इतकं अट्रॅक्शन आहे तर आम्हा लोकांना सुद्धा कर्जतचं एक मोठा अभिमान आहे, अट्रॅक्शन आहे. म्हणून आम्ही कर्जतचं सौंदर्य बिघडून देणार नाहीये आणि त्याच्या जनजागृतीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही आयोजित केले.